नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ज्याची सर्वाधिक चर्चा आहे त्या विषयावर बोलणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये नक्की काय चाललंय? बाहेरून सगळं शांत वाटत असलं तरी आतून एक मोठं राजकीय वादळ घोंघावत असल्याची चिन्ह आहेत. आज आपण याच खदखदणाऱ्या परिस्थितीमागील खरी कारणं उलगडून सांगणार आहोत. नुकतीच घडलेली ही घटना पहा. अजित पवार गटाचे सरचिटणीस आणि मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी अचानक त्यांच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. आणि त्यांनी राजीनामा कोणाकडे दिला? तर थेट पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे. हा सगळ्यांसाठीच एक मोठा धक्का होता. पण इथं खरा प्रश्न हा आहे की ही फक्त एखाद्या नेत्याची वैयक्तिक नाराजी आहे की भविष्यात येऊ घातलेल्या मोठ्या राजकीय भूकंपाची ही नुसतीच सुरुवात आहे. आजच्या या विश्लेषणात आपण 6 मुख्य मुद्द्यांवरून ही संपूर्ण परिस्थिती समजून घेणार आहोत. आनंद परांजपे यांचा राजीनामा, नेतृत्वाची पोकळी, राजकीय अनिश्चितता, पार्थ पवार यांचा वाढता हस्तक्षेप, शरद पवार यांची रणनीती आणि शेवटी पुढे काय होऊ शकतं. तर सर्वात आधी पाहूया या सगळ्या वादाची ठिणगी कशी पडली. आनंद परांजपे यांचा हा 14 वर्षांचा राजकीय प्रवास खूप काही सांगून जातो. 2014 मध्ये शिवसेनेतून राष्ट्रवादीत आल्यापासून ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले. 2023च्या फुटीनंतरही त्यांनी अजित पवारांना खंबीर साथ दिली होती. पण झालं काय? अलीकडेच विधान परिषदेसाठी ते इच्छुक असताना त्यांच्याऐवजी झिशान सिद्दीकी यांना तिकीट दिलं गेलं. यामुळे परांजपे इतके दुखावले गेले की त्यांनी थेट एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि मे महिन्यात सगळ्या पदांचा राजीनामा देऊन टाकला. आता हे लक्षात घ्या की परांजपे यांची एक्झिट ही काही एकमेव घटना नाहीये. राजकीय वर्तुळातून अशाही बातम्या येत आहेत की नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांसारख्या दिग्गज नेत्यांची नावं चक्क वगळण्यात आली आहेत. आणि स्वाभाविकच यामुळे हे सगळे प्रमुख नेते आतून प्रचंड नाराज असल्याचं बोललं जाते. आणि यातूनच समोर येतोय आपला दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, पक्षात निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी. सध्या अनेक कार्यकर्त्यांना पक्षाच्या कार्यपद्धतीत एक मोठा बदल जाणवतोय. पूर्वी अजित पवारांच्या काळात एक प्रकारची सुरक्षितता होती. त्यांनी छोट्या कार्यकर्त्यापासून ते मोठ्या नेत्यापर्यंत सर्वांना खंबीर पाठिंबा दिला. पण आता सुनेत्रा पवार यांच्याकडे सूत्र आल्यापासून चित्र थोडं बदललंय. अनेक नेत्यांना असं वाटायला लागलंय की संकटाच्या वेळी आपण एकाकी पडत आहोत. याची काही प्रत्यक्ष उदाहरणं पाहूया म्हणजे तुम्हाला फरक लक्षात येईल. अजित पवारांनी प्रचंड दबाव असतानाही धनंजय मुंडे यांचा राजीनामा 3 महिने लांबवला होता. मंत्री कोकाटे यांनाही सुरुवातीला पूर्ण संरक्षण दिलं. पण दुसरीकडे बघा, रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाचा राजीनामा द्यावा लागला. किंवा नुकत्याच झालेल्या सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत मंत्री मकरंद पाटील एकाकी पडले तेव्हा त्यांना पक्षाकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. शेवटी मकरंद पाटील यांना एकनाथ शिंदेंवर विसंबून राहावं लागलं. आणि म्हणूनच राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांचं हे विधान खूप सूचक आहे. ते उघडपणे म्हणालेत की ज्यांना सुनेत्रा पवारांचं नेतृत्व मान्य नसेल ते इतर पक्षात प्रवेश करतील. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी तर इथपर्यंत दावा केलाय की याच नेतृत्वाच्या अभावामुळे सुनील शेळके यांच्यासारखे नेते आगामी निवडणुका चक्क भाजपच्या तिकिटावर लढू शकतात. आता वळूयात तिसऱ्या मुद्द्याकडे, जी आहे राजकीय अनिश्चितता. हा मुद्दा समजून घेणं खूप गरजेचं आहे. शिवसेना आणि भाजपची युती नैसर्गिक वाटते कारण त्यांच्यात हिंदुत्वाचा धागा समान आहे. पण राष्ट्रवादीचा मूळ पाया हा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारधारेवर उभा आहे. या नेत्यांनी अजित पवारांवर विश्वास ठेवून भाजपसोबत जाण्याची मोठी राजकीय जोखीम पत्करली. पण आता त्यांना भीती सतावतीये की आपला पारंपरिक मतदार आपल्यापासून कायमचा दुरावणार तर नाही ना. आणि याचे परिणाम स्थानिक पातळीवर स्पष्ट दिसतायत. उदाहरणार्थ अमोल मिटकरी. अजित पवारांनी त्यांना विधान परिषदेवर पाठवलं होतं पण आता त्यांना तिकीट नाकारलं गेलंय आणि त्यांचा पक्षातील दिग्गजांशी संघर्ष सुरू आहे. दुसरं उदाहरण म्हणजे वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे. पुण्यात आधीच भाजपचं वर्चस्व आहे आणि त्याच समोर शरद पवार गटाच्या बापूसाहेब पठारे यांचं तगडं आव्हान उभं ठाकलंय. अशा परिस्थितीत निवडून येण्यासाठी टिंगरे यांना भाजपचा पर्याय जास्त सुरक्षित वाटू शकतो. आता येतोय चौथा आणि सध्या खूप चर्चेत असलेला मुद्दा, तो म्हणजे पार्थ पवार यांचा वाढता हस्तक्षेप. आतल्या गोटातून येणाऱ्या बातम्यानुसार सध्या पक्षात पहिल्या फळीतील जे दिग्गज नेते आहेत जसे की दत्तामामा भरणे, छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांच्यात प्रशासकीय कार्यपद्धतीवरून एक सुप्त संघर्ष सुरू झालाय.
असं बोललं जातंय की पक्षाच्या महत्त्वाच्या आणि धोरणात्मक निर्णयांमध्ये पार्थ पवार यांचा हस्तक्षेप वाढतोय आणि हे या दिग्गजांना खटकतंय. म्हणूनच या वरिष्ठ नेत्यांच्या सध्या बंद दाराआड गुप्त बैठका सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. आपण मगाशी पाहिलं ना, कार्यकारिणीच्या यादीतून वरिष्ठ नेत्यांना डावलण्यात आलंय. त्याचा थेट संबंध ह्याच वाढत्या वर्चस्वाशी जोडला जातोय. या सगळ्या गदारोळात आता पाहूया 5वा मुद्दा, शरद पवार यांची मास्टर स्ट्रोक रणनीती. हा एक अत्यंत मोठा राजकीय संकेत होता. पक्षात फूट पडल्यानंतर जवळपास 3 वर्षांच्या मोठ्या खंडानंतर सुनील तटकरे यांनी अचानक सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली. ही फक्त एक सदिच्छा भेट होती की सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासाठी तो एक जाणीवपूर्वक दिलेला थेट संदेश होता? यावर सध्या राजकीय वर्तुळात खूप तर्कवितर्क लावले जात आहेत. आणि ह्या भेटीनंतर शरद पवारांनी पत्रकार परिषदेत जे विधान केलंय ते तर अत्यंत रणनीतिक आहे. ते म्हणाले, तटकरे आणि पटेल हे क्षमता असलेले नेते आहेत. त्यांचा कसा उपयोग करून घ्यायचा हा संघटनेच्या नेतृत्वाचा अधिकार आहे. अत्यंत मार्मिकपणे त्यांनी हे स्पष्ट केलंय की ह्या नेत्यांचा योग्य वापर न होण्याला सध्याच्या संघटनेचंच नेतृत्व जबाबदार आहे. एकदम हुशारीने त्यांनी अजित पवार गटाच्या नेतृत्वावर टीका केली आहे. थोडक्यात सांगायचं तर हा शरद पवारांचा एक उत्कृष्ट मानसिक खेळ आहे. ते या नाराज दिग्गजांना एक प्रकारे राजकीय आणि नैतिक बळ देत आहेत. आणि याच बळामुळे येणाऱ्या काळात हे वरिष्ठ नेते एखादं स्वतंत्र आणि निर्णायक पाऊल उचलण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. तर मग या सगळ्या घडामोडीनंतर आपला शेवटचा आणि मुख्य प्रश्न, पुढे काय? आपण एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर येऊन थांबतो. महाराष्ट्राच्या या अत्यंत वेगवान आणि अस्थिर राजकारणात सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा हा गट एकसंध राहील का, की आणखी एका मोठ्या फुटीची ही नांदी आहे? या प्रश्नाचं उत्तर येणारा काळच देईल. पण तोपर्यंत या खदखदणाऱ्या राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवणं नक्कीच रंजक ठरेल. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.